नातेसंबंध ओळखा. प्रश्न 1. राघव प्रीतीला म्हणाला, तुझी आई माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे, तर प्रीती राघवची कोण? ऑप्शन ए बहीण, ऑप्शन बी मुलगी, ऑप्शन सी भाची, ऑप्शन डी मावशी. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी भाची. याचं स्पष्टीकरण पहा. राघवच्या आईची एकुलती एक मुलगी म्हणजेच राघवची बहीण होय. ती बहीण म्हणजेच प्रीतीची आई आणि बहिणीची मुलगी ही भाची असते, म्हणून प्रीती ही राघवची भाची आहे. प्रश्न क्रमांक 2. शारदाची मुलगी ही गीताची पुतणी आहे, तर शारदाची सासू ही गीताच्या पतीची कोण असेल? ऑप्शन ए चुलती म्हणजेच काकू, ऑप्शन बी आई, ऑप्शन सी मावशी, ऑप्शन डी आत्या. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी आई. याचं स्पष्टीकरण पहा. शारदाची मुलगी ही गीताची पुतणी आहे. याचा अर्थ शारदा आणि गीता या दोघी जावा आहेत, म्हणून शारदाची सासू ही गीताच्या पतीची आई असेल. प्रश्न क्रमांक 3. अक्षयची आई ही धीरजच्या वडिलांची बहीण आहे, तर अक्षयची आई धीरजची कोण? ऑप्शन ए आत्या, ऑप्शन बी मावशी, ऑप्शन सी मामी, ऑप्शन डी आई. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए आत्या. याचं स्पष्टीकरण पहा. अक्षयची आई ही धीरजच्या वडिलांची बहीण आहे, म्हणजेच अक्षय हा धीरजचा आत्तेभाऊ आहे, म्हणून अक्षयची आई धीरजची आत्या आहे. प्रश्न क्रमांक 4. समीर राहुलला म्हणतो, माझी आई तुझ्या वडिलांची बहीण लागते, तर तुझी आई माझी कोण? ऑप्शन ए काकी, ऑप्शन बी आत्या, ऑप्शन सी मावशी, ऑप्शन डी मामी. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी मामी. याचं स्पष्टीकरण आहे. समीरची आई राहुलच्या वडिलांची बहीण लागते, म्हणजेच राहुलचे वडील समीरचे मामा लागतात, म्हणजेच राहुलची आई समीरची मामी होईल. प्रश्न क्रमांक 5. निखिलला 3 आत्या आहेत, तर त्यांच्या वडिलांच्या भावाला एकूण किती बहिणी असतील? ऑप्शन ए 4, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 2, ऑप्शन डी 1. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 3. याचं स्पष्टीकरण आहे. निखिलला 3 आत्या आहेत, म्हणजेच त्याच्या वडिलांना किंवा वडिलांच्या भावाला 3 बहिणी असतील. प्रश्न क्रमांक 6. आनंदीचे वडील हर्षच्या वडिलांचे जावई आहेत, तर आनंदी हर्षची कोण असेल? ऑप्शन ए पुतणी, ऑप्शन बी मुलगी, ऑप्शन सी बहीण, ऑप्शन डी भाची. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी भाची. याचं स्पष्टीकरण आहे. आनंदीचे वडील हर्षच्या वडिलांचे जावई आहेत, म्हणजेच हर्षला एक बहीण असेल आणि आनंदी ही तिची मुलगी, म्हणून बहिणीची मुलगी ही भाची असते. प्रश्न क्रमांक 7. नयनची आई नेहाची आत्या लागते, तर नेहाची आई नयनच्या आईची कोण लागेल? ऑप्शन ए बहीण, ऑप्शन बी आत्या, ऑप्शन सी वहिनी म्हणजेच भाऊजे, ऑप्शन डी ननंद. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी वहिनी म्हणजेच भाऊजे. आणि याचं स्पष्टीकरण आहे. नयनची आई नेहाची आत्या लागते, म्हणजेच नेहाचे वडील नयनच्या आईचा भाऊ असेल,
आणि भावाची बायको ही वहिनी किंवा भावजय असते? प्रश्न क्रमांक 8. शांतनूची आई ही सीमाच्या आईची बहीण लागते, तर सीमाच्या आईचा भाऊ शांतनूचा कोण? ऑप्शन ए आजोबा, ऑप्शन बी मामा, ऑप्शन सी भाऊ, ऑप्शन डी काका. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी मामा. याचं स्पष्टीकरण पहा. शांतनूची आणि सीमाची आई या बहिणी आहेत, म्हणजे सीमाच्या आईचा भाऊ हा शांतनूच्या आईचा देखील भाऊ असेल आणि आईचा भाऊ हा मामा असतो. प्रश्न क्रमांक 9. रीनाची आई ही सुहासची मामी आहे, तर सुहास रीनाचा कोण असेल? ऑप्शन ए चुलत भाऊ, ऑप्शन बी आत्ते भाऊ, ऑप्शन सी मावस भाऊ, ऑप्शन डी मामी भाऊ. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी आत्ते भाऊ. याचं स्पष्टीकरण पहा. रीनाची आई ही सुहासची मामी आहे, तर सुहासची आई म्हणजेच ही रीनाची आत्या आहे, म्हणजेच सुहास हा रीनाचा आत्ते भाऊ आहे. प्रश्न क्रमांक 10. पल्लवीला 4 बहिणी आहेत. तिची एक बहीण ज्योती हवाई सुंदरी आहे, तर ज्योतीला एकूण किती बहिणी आहेत? ऑप्शन ए 3, ऑप्शन बी 5, ऑप्शन सी 4, ऑप्शन डी 5. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 4. याचं स्पष्टीकरण पहा. पल्लवीला 4 बहिणी आहेत, तशा ज्योतीलाही 4च बहिणी आहेत. धन्यवाद. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.